लग्न म्हणजे असो किंवा कुठलाही समारंभ असो, आपल्याला भेटींची देवाणघेवाण ही करायलाच लागते. पण हीच भेट जर एखाद्या आकर्षक वेस्टनामध्ये असेल तर घेणाऱ्यालाही त्याचा खूप आनंद होतो. आज कौशल्यामध्ये वेगवेगळ्या आकारांच्या भेटवस्तूंचं पॅकिंग कसं करायचं हे दाखवतायत कविता बागुल. आपण नेहमी लग्न समारंभ, वाढदिवस ह्याला नेहमी जातो तेव्हा भेटवस्तू घेऊन जातो आणि दुकानदाराने दिलेल्या नेहमीच्याच त्याच रॅपिंग पेपरमध्ये रॅप करून नेतो. तर ह्या वेळेला आपण काहीतरी वेगळ्या रीतीने सुशोभित करून ती भेटवस्तू कशी लक्षात ठेवा, हॉलमध्ये किंवा बाहेरच्या खोलीत जास्ती मोठं किंवा बोजड सेंटर टेबल असू नये. यापेक्षा 2 छोटी टेबल्स ठेवलेली सगळ्यात उत्तम. सोफा करतानाच रात्रीच्या वेळी त्याच्यावर झोपता येईल अशा रीतीने करावा. शिवाय त्याला लॉकिंग व्हील्सही असावेत, म्हणजे गरजेप्रमाणे तो हलवता येईल. टीव्हीचं युनिट हॉलमधल्या खुर्च्या, सोफा सेट किंवा डायनिंग टेबल असेल तर त्यापासून सारख्या अंतरावर ठेवावं, म्हणजे टीव्ही बघताना कुठेही बसलं तरी हरकत नाही. छोट्या जागेमध्ये जेवणाचं टेबल हे आयताकृती नसून नेहमी गोलाकार असावं आणि त्याच्या खुर्च्या सुद्धा खांद्यापेक्षा उंच नसाव्यात. तसंच वजनाने सुद्धा खुर्च्या हलक्या असाव्यात.